Hi friends, today we are here to learn the novel To Sir with Love. The writer of the novel is Eustace Edward Ricardo Braithwaite. He was born in 1912 to 2016, known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British American novelist, writer, teacher and diplomat. Best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. मित्रांनो, आज जी आपण कादंबरी अभ्यासणार आहोत टू सर विथ लव ही E.R. ब्रेथवेट या लेखकानं लिहिलेली आहे आणि ते गयानामधील एक ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट होते. त्याचबरोबर ते टीचर देखील होते आणि डिप्लोमॅट दॅट इज परराष्ट्र मंत्री सुद्धा, त्या परराष्ट्र खात्यामध्ये सुद्धा ते होते आणि ते खास करून जाणले जायचे त्यांच्या सोशल कंडिशन्स अँड रेसियल डिस्क्रिमिनेशन च्या स्टोरीबद्दल. सामाजिक परिस्थिती, त्याचबरोबर रेसियल डिस्क्रिमिनेशन, वंशवाद या विषयी लिहिलेल्या ब्लॅक पीपल, स्पेशली अबाउट द ब्लॅक पीपल, निग्रो लोकांविषयी, काळ्या लोकांविषयी लिहिलेल्या गोष्टींसाठी ते जास्त प्रसिद्ध होते. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर विथ लव. आणि ही जी नॉवेल आहे ती 1959 मध्ये लिहिलेली ऑटोबायोग्राफिकल म्हणजेच आत्मचरित्रपर कादंबरी आहे टू सर विथ लव. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and treatise about racism. Memoir, memoir आठवण किंवा स्मरण चरित्र म्हणूया, and treatise ग्रंथ about racism, वंशवाद. Braithwaite's numerous writings primarily deal with the difficulties of being an educated black man. आणि त्यांचं जे काही प्राथमिक लिखाण होतं ते सगळं हे ब्लॅक लोकांविषयी, कृष्णवर्णीय लोकांविषयी लिहिलेलं होतं. A black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. आणि ते सगळं लिखाण हे अशा ह्युमन बिईंगचं होतं, मानवाचं होतं, ज्याला अगदी इनह्युमन पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागला, अमानवीय अशा वातावरणात राहावं लागलं. अशा पद्धतीच्या व्यक्तीचं चित्रण किंवा व्यक्तीविषयीचं लेखन हा लेखक करतो. टू सर विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. ही कादंबरी म्हणजे आत्मचरित्रपर कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. याचा लेखक जो आहे तो इंजिनियर आहे, जो आपल्याला हे सगळं वर्णन करतोय, नॅरेट करतोय, तो इंजिनियर आहे. बट टू मेक बोथ एंड्स मीट, परंतु रोजची गुजराण करण्यासाठी ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर. तो टीचरची नोकरी पत्करतो इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. रफ लंडन म्हणजेच अतिशय उग्र अशा भागातील लंडनच्या ईस्ट एंड स्कूलमध्ये तो टीचरची नोकरी पत्करतो. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स. खोडकर अशा विद्यार्थ्यांचं ती शाळा आहे. who were rejected from other schools for their behavior, ज्यांना त्यांच्या वर्तणुकीमुळं
इतर शाळांनी काढून टाकलं होतं, नाकारलेलं होतं. अशा विद्यार्थ्यांची ती शाळा होती. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलिड बाय द स्टुडंट्स. आणि अगदी सुरुवातीला लेखक हा अतिशय छळला जातो, रिडिक्यूल केलं जातं त्याला, अँड त्याचा उपहास केला जातो विद्यार्थ्यांकडून. बट लॅटर हिज काम डेमनर, त्यांचा नंतर शांत स्वभाव विद्यार्थ्यांना दिसून येतो अँड डिझायर टू सी देम सक्सीड. आणि शिक्षकांची अतिशय तीव्र इच्छा की विद्यार्थ्यांनी यश मिळवावं हे त्यांना कळतं. आणि मग ग्रॅज्युअली हळूहळू अर्न हिम देअर रिस्पेक्ट, आणि मग त्यांच्या आदरास शिक्षक पात्र होतात. द कॅरेक्टर्स इन द नॉवेल, या नॉवेलमध्ये असलेले कॅरेक्टर्स. मेजर कॅरेक्टर्स म्हणजे मुख्य पात्र, पात्र. रिकी ब्रेथवेट नॅरेटर, जो टीचर आहे तो रिकी ब्रेथवेट आहे. देन गिलियन ब्लँकार्ड, देन मिसेस डेल इव्हान्स, डेनहॅम, पामेला डेअर, मिस्टर फ्लोरियन. दीज आर द मेजर कॅरेक्टर्स, हे मुख्य पात्र. आणि मायनर कॅरेक्टर्समध्ये भरपूर आपल्याला बघायला मिळतील. बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मॉयरा जोसेफ पामर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॅरेन्स सील्स, जेस बेलमॉन्ट, बकली, जोशी डेव्स, पॅट्रिक फर्नमॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेग पॉटर, सॅपियानो आणि थियो वॅटसन. These are the characters from this novel. Now we are going to see the novel, and it's a chapter number 17. Here it is. Chapter 17 of the novel To Serve with Love. The half-yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. लेखक ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेचं नाव ग्रीनस्लेड स्कूल आहे. आणि तिथे दरवर्षीप्रमाणे 6माही जो काही पहिल्या सत्राचा भाग आहे त्यातला अहवाल सादर करण्याचा दिवस हा 15 नोव्हेंबर हा आहे. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. आणि जसजसा तो दिवस जवळ येऊ लागला तसतसा लेखक सुद्धा त्या दिवसाविषयी एक्सायटेड झाला होता, अतिशय उत्साही झाला होता, जसे की मुलं उत्साही झाली होती सगळी. आणि लेखकानं त्या दिवसाविषयी बरंच काही ऐकलेलं होतं. इट वॉज एंटायरली देअर डे. त्या दिवशी सगळं काही विद्यार्थ्यांकडूनच केलं जातं. आपण देखील आपल्या शाळेमध्ये स्कूल डे आयोजित करत असतो. त्या दिवशी विद्यार्थी पूर्ण शाळा चालवतात. तशा पद्धतीचाच हा दिवस आहे, स्टुडंट्स काउन्सिल डे. इट वॉज एंटायरली देअर डे, अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. आणि हा दिवस अरेंज केला जातो म्हणजेच आयोजित केला जातो विद्यार्थ्यांकडूनच, प्रेझेंट केला जातो म्हणजे सादर केलं जातं सगळं, अँड कंट्रोल्ड, आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा काम हे विद्यार्थीच करतात. आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट. आणि लेखक सगळ्या त्या कार्यक्रमामधील ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या, ज्या विद्यार्थ्यांकडून सादर केल्या जाणार होत्या, त्या लेखकाच्या वर्गातल्या त्या सगळ्या लेखक ऑब्झर्व करत होता, बघत होता, नोटिंग विथ प्राईड, आणि अतिशय अभिमानानं त्याची नोंद घेत होता. द बिझनेस लाईक वे इन विच टास्क्स वेर ॲलोकेटेड अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्राम. आणि लेखक
अगदी काळजीपूर्वक सगळं बघत होता आणि विद्यार्थी अगदी एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे बिझनेस लाईक वे मध्ये व्यावसायिक करतात त्याप्रमाणे टास्क जे आहेत, सगळे कामं जे आहेत ते अलोकेट केले जात होते, वाटून घेतले जात होते अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्राम, आणि नीटनेटक्या अशा कार्यक्रमामध्ये ते फिट केले जात होते. देर वेर विस्पर्ड कॉन्फरन्सेस, आणि या दरम्यान सगळे विद्यार्थी कुजबूज करत होत्या. त्यांच्या बैठका सुरू असायच्या विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस, जे दुसऱ्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बैठका सुरू असायच्या. इन द अरेंजमेंट ऑफ इट, आणि मग कशी व्यवस्था करायची यासाठी ते मार्गदर्शन पण घ्यायचे. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली, त्या दिवशी शाळेतला परिपाठ घेतला गेला नाही. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड, आणि विद्यार्थी सगळे अतिशय सुंदर अशा कपड्यांमध्ये आले, त्याचबरोबर टापटीप होऊन आले होते. अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम हू सीम्ड टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स फॉर द ओकेजन, आणि याच्यामध्ये मिस जोसेफ आणि डेनहॅम ह्या या कार्यक्रमाच्या प्रमुख होत्या, महत्त्वाच्या व्यक्ती, महत्त्वाचे रोल करणाऱ्या व्यक्ती होत्या. आणि ते दिसून येत होतं. मूड अबाउट अमंग देअर कलिग्स एन्श्युअरिंग दॅट ईच वन वॉज रेडी टू प्ले हिज ऑर हर पार्ट, आणि त्या आपल्या सगळ्या कॉलिग्समध्ये, सहकाऱ्यांमध्ये फिरत होत्या इकडे तिकडे आणि एन्श्युअर करत होत्या, खात्री करत होत्या की प्रत्येकजण आपला आपला पार्ट करण्यासाठी, भूमिका बजावण्यासाठी तयार आहे काय. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM, सकाळी 10 वाजता शाळेची घंटा वाजली. अँड एव्हरी वन ट्रूप्ड, आणि सगळे एकत्र गोळा झाले. इन टू द ऑडिटोरियम, शाळेच्या सभागृहामध्ये, प्रेक्षागृहामध्ये जमा झाले. टू सिट टुगेदर इन क्लासेस, आणि सगळे आपापल्या वर्गानुसार बसले. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स, सॅट ऑन द स्टेज, वन ऑन ईच साइड ऑफ मिस्टर फ्लोरियन, आणि मिस्टर फ्लोरियन यांच्या दोन्ही बाजूला मिस जोसेफ आणि डेनहॅम हे बसले. who as soon as everyone was seated and silent stood and addressed the school, आणि सगळे शांत झाल्यानंतर फ्लोरियन ह्यांनी शाळेला उद्देशून ॲड्रेस केलं, भाषण केलं. ही स्पोक ॲट लेंथ, ते भरपूर लांबलचक बोलले. रिइटरेटिंग म्हणजेच त्यांनी परत एकदा पुनरुच्चार केला, सगळ्या रिपीट केलं सगळं. द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल, शाळेतील ध्येय आणि धोरणं यांच्याविषयी त्यांनी पुनरुच्चार केला. ऑफ द स्कूल अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ईच चाइल्ड कुड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स, आणि या ध्येयांना पुढे नेण्यासाठी प्रत्येक मूल किंवा शाळेतला विद्यार्थी काय करू शकतो, काय कॉन्ट्रीब्युशन, योगदान देऊ शकतो, याच्याविषयी भाषण त्यांच्याकडून करण्यात आलं. ही गेव प्रेज वेअर एव्हर इट वॉज इंडिकेटेड, आणि जिथे जिथे त्यांना विद्यार्थ्यांची स्तुती करावी वाटली, प्रशंसा करावी वाटली, तिथे त्यांनी प्रशंसा केली. बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन, परंतु ते आग्रही राहिले की अजून खूप काही करता येण्यासारखं आहे. बाय देमसेल्व्स, विद्यार्थ्यांकडून, टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, आपल्या वर्तणुकीमध्ये अतिशय योग्य अशी वर्तणूक करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी आणखी काय करता येईल याविषयी ते बोलले. क्लीनलीनेस अँड द परसूट ऑफ नॉलेज, आणि स्वच्छता, त्याचबरोबर ज्ञानाची ओढ याविषयी सुद्धा ते बोलले.
As I listened, I realized that this man was in no way remote from his school. इथे लेखक आपल्याला ऑटोबायोग्राफिकल वे मध्ये सांगतोय, आत्मचरित्र सांगतोय, त्यामुळे तो इथे आय लिसनड म्हणजेच प्रथम पुरुषी रचना या कादंबरीची आपल्याला बघायला मिळते. आणि लेखक म्हणतोय की आय लिसनड म्हणजे लेखकानं पूर्ण ऐकलं अँड रिअलाइज्ड आणि लेखकाला कळून चुकलं दॅट धिस मॅन वॉज नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल, की हे शिक्षक म्हणजेच या शाळेचे अविभाज्य भाग आहेत. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. आणि या शाळेतल्या सगळ्या गोष्टी विषयी ते बोलत होते आणि त्यातूनच ओळखायला येत होतं की त्यांनी इथल्या सगळ्यांसोबतच स्वतःला देखील ओळखलेलं आहे. ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस अप्लॉज. आणि नंतर त्यांनी सगळ्यांना विश केलं की आपण सगळे यश मिळवा. आणि मग काउन्सिल मीटिंग मधून ते खाली बसले आणि त्यावेळी ट्रिमेंडस प्रचंड प्रमाणात टाळ्या त्यांना पडल्या. लोकांना खूप सगळं आवडलं तिथल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांनी भरपूर टाळ्या वाजवल्या. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. आणि आता सगळं वेग पकडत होतं. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप. मग मिस जोसेफ पहिल्यांदा उभ्या राहिल्या अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ऍक्टिव्हिटीज. आणि मग त्यांनी थोडक्यात अगदी स्पष्टीकरण दिलं की या परिषदेचा किंवा समितीचा काय हेतू आहे आणि त्यामध्ये कुठले कुठले कार्य होणार आहेत. इच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्स. आणि प्रत्येक वर्ग आपल्या प्रतिनिधींमार्फत तिथे अहवाल सादर करणार होता. ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर. ईस्टर नंतर सुरू झालेल्या पहिल्या 6 माहीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला जाणार होता. अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयासाठी एक रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी निवडला गेला होता. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आणि अहवाल वाचन झाल्यानंतर प्रतिनिधींनी अहवाल वाचन पूर्ण केल्यानंतर पॅनल ऑफ टीचर्स म्हणजेच शिक्षकांचं एक पथक हे इन्व्हाइट केलं जाईल स्टेजवरती. ते स्टेजवर त्यांची जागा घेतील अँड आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल. आणि ते त्या शाळेच्या द्वारे प्रश्नांची उत्तरं दिली जातील ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट्स. त्या अहवालामधून जे काही मॅटर्स बाहेर येतील म्हणजेच ज्या काही गोष्टी बाहेर येतील त्याच्यावरती प्रश्न उत्तरं होतील आणि त्याची उत्तरं हे शिक्षकांचं एक पॅनल देणार होतं. रिपोर्टचं वाचन झाल्यानंतर द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रन. आणि या शिक्षकांचं जे सिलेक्शन होतं ते विद्यार्थ्यांच्या विवेक बुद्धीनुसार केलेलं होतं. And no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. आणि कुणालाच माहिती नव्हतं की किती शिक्षक आणि कोणते शिक्षक हे वर स्टेजवर बसतील आणि प्रश्नांची उत्तरं देतील. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आणि खालच्या वर्गापासून अहवालांचं वाचन करायला सुरुवात झाली. These were mainly 12-year-old who had joined the school the previous summer. आणि हे 12 वर्षाचे विद्यार्थी होते अगदी सुरुवातीला बोलणारे, म्हणजे ज्यांनी मागच्याच समरमध्ये उन्हाळ्यामध्ये या शाळेमध्ये
ॲडमिशन घेतलेलं होतं. मोस्ट ऑफ देम वेर शाय अँड रादर फ्रायटनड ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. आणि याच्यापैकी बरेच जण हे अगदी नवीन असल्यामुळं शाय झालेले होते, लाजाळू पद्धतीचे होते आणि ते समोर उभा राहायला घाबरत होते. सगळी शाळा समोर असल्यामुळे एंटायर स्कूल तिथे होतं. बट नेव्हर दिलेस दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली. परंतु त्यांनी मात्र सगळ्या काही गोष्टी ह्या व्यवस्थित मॅनेज केल्या, पूर्ण केल्या. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves. आणि ते नवीन असल्यामुळे त्यांना बरीचशी माहिती मिळत नव्हती तिथे, त्यामुळे त्यांनी ती गोष्ट तिथे सांगितली. सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रॅदर शॉर्ट. आणि अगदी थोडक्यात हा त्यांचा रिपोर्ट समाप्त झाला. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड. वर्गानंतर वर्ग तिथे येऊन आपल्या रिपोर्ट हा प्रेझेंट करत होते. अँड इट वॉज ऑब्वियस, आणि स्पष्टच होतं की दॅट विथ इच सक्सिडिंग टर्म देअर वॉज अ मार्क्ड डेव्हलपमेंट. आणि प्रत्येक टर्म नंतर तिथे थोडीशी सुधारणा दिसून येत होती, हे क्लिअरच होतं. इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. आणि ते स्वतःला प्रत्येक टर्म नंतर आपल्याला एक्सप्रेस करण्यामध्ये ते एबल होत होते, सक्षम होत होते. मच ऑफ द वर्क वॉज रॅदर एलिमेंटरी. आणि बरंचसं काम हे अगदी प्राथमिक स्वरूपातलं बेसिक असं होतं. बट टू देम इट लूम्ड लार्ज. परंतु ते त्यांना जास्त मोठं वाटत होतं. बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. आणि मग त्यांना ते हळूहळू समजत होतं आणि ते त्यांच्याशी संबंधित आहे हे जाणवत होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन ऑन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न. आणि या सगळ्या रिपोर्टमधून एक गोष्ट जाणवत होती की या रिपोर्ट्सचा जो एम्फसिस होता, महत्त्व दिलं गेलं होतं, स्ट्रेस दिला होता, जोर दिला गेला होता, तो त्यांना जे समजलं त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्यावरती जास्त होता, रॅदर दॅन यापेक्षा की ऑन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न, त्यांच्याकडून काय शिकलं गेलं पाहिजे याची अपेक्षा होती, त्यापेक्षा जास्त त्यांना जे समजलं त्याच्यावरती ते रिपोर्ट होते. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्सियसली. आणि जेव्हा लेखकाच्या वर्गाचा नंबर आला तेव्हा लेखक हा चिंतेने, काळजीत बसला होता. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स. आणि डेनहॅमनं त्याच्या हातामध्ये एक लिस्ट पकडलेली होती आणि त्यानं मग प्रत्येक विषयासाठी जे रिप्रेझेंटेटिव्ह नेमलेले होते त्याच्या वर्गातले ते नावं घेतले, टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वुड रिपोर्ट. आणि मग विषय वाईज अशा पद्धतीचे तिथे विद्यार्थी सादरीकरण करणार होते. पॉटर वॉज द रिप्रेझेंटेटिव्ह फॉर अरिथमॅटिक सब्जेक्ट. अंकगणितासाठी पॉटर हा विद्यार्थी होता. सॅपियानो नेचर स्टडीसाठी, निसर्ग किंवा पर्यावरण अभ्यासासाठी सॅपियानो होता. मिस पेग अँड जॅक्सन हे दोघं जिओग्राफीसाठी, भूगोलसाठी. मिस डेअर अँड फर्नमॅन फिजिओलॉजीसाठी, शरीर विज्ञानशास्त्र. त्याचबरोबर मिस डॉड फॉर हिस्ट्री, इतिहासासाठी मिस डॉड. डेनहॅम फॉर पीटी अँड गेम्स, शारीरिक शिक्षण व खेळ याच्यासाठी डेनहॅम या विद्यार्थ्याची निवड झाली होती. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्ससाठी म्हणजेच ग्रह विज्ञानासाठी मिस जोसेफ यांची निवड झाली होती. आय फेल टेरिबल प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कोर्टसी विथ विच डेनहॅम यूज्ड द टर्म मिस इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स. आणि लेखक अतिशय खुश झाला जेव्हा डेनहॅमनं कॉन्फिडंट अशी म्हणजेच अतिशय विश्वासानं भाषणामध्ये सौजन्य दाखवलं, कोर्टसी दाखवली आणि
मिस हा शब्द त्यांना अशा पद्धतीनं उच्चारला की सगळ्या सिनियर गर्ल्ससाठी तो अतिशय योग्य वाटला. आय फेल्ट शुअर दॅट धिस वुड इन इट सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट, अ सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग ॲडल्टहुड. आणि मला खात्री होती की सगळ्या नवीन विद्यार्थ्यांना असं त्यावेळी वाटलं असेल की या पद्धतीची ओळख आपण पण निर्माण करायला पाहिजे, जशी की डेनहॅमनं केली होती. आणि अतिशय कमी वयामध्ये त्यात ॲडल्टहुड प्रौढपणा दिसत होता. त्या पद्धतीचं भाषण तो करत होता. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक्ड अप टू द स्टेज. सगळ्यांची नावं घेतल्यानंतर सगळेजण स्टेजवर गेले. अँड टूक देअर सीट्स विथ कमांडेबल ग्रॅव्हिटी. आणि अतिशय विश्वासानं त्यांनी कौतुकास्पद अशा पद्धतीनं तिथे जाऊन आपले सीट्स ग्रहण केले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. मिस जोसेफनं नंतर एक छोटंसं भाषण केलं. शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. आणि तिनं आपल्या भाषणात सांगितलं की मिस जोसेफ म्हणाली की मानवजातीमध्ये एक प्रकारचं बायस, पक्षपातीपणा, ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड, भावना जी आहे त्यामध्ये पक्षपातीपणा केलेला त्यांच्या लेसन्समध्ये दिसून येतो. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाइट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर, रेसेस अँड क्रीड्स. आणि मानव एकमेकावर कसा डिपेंड आहे हे देखील तिनं सांगितलं. आणि जरी त्यांचे रंग वेगळे असतील, जात, धर्म, पंथ वेगळे असतील, तरी सुद्धा ते कसे एकमेकावर डिपेंड आहेत हे मिस जोसेफ हिनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. नंतर पॉटरचं नाव पुकारलं गेलं. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्राम अँड द पाऊंड. आणि मग पॉटर वर गेला आणि त्याने वजने व मापे याचं किलोग्राम आणि पाऊंडमध्ये असणारं रिलेशन सांगितलं. त्याचबरोबर द मीटर अँड द फूट. आणि मीटर आणि फूट यामधलं रिलेशन देखील पॉटरने सांगितले. सो वी विल सी द रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.
अर्धी शेंगा चटणी नाहीतर अंड उकडून तर त्यासाठी खाल्लं बोला. आता 2-3 दिवसापूर्वी म्हणले का संगीता घरी आल्यावर येतो म्हणलं सकाळी. सकाळी म्हणलं तो हा मग नाही का सुट्टी सकाळची बातमी कळली का 2-3 दिवसापूर्वी. आणि